हॅलो स्टुडंट्स, दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता आपण परत फिरून अभ्यासाला लागलेलो आहोत. तर आज बघणार आहोत आपण नवीन लेसन नंबर 7 व्हेरिएशन. आणि या लेसन मध्ये आपण व्हेरिएशनचं पहिल्यांदा मिनिंग समजून घेणार. नोटबुक्स आणायला जातो बाजारात, तर त्या नोटबुकचं डझनचा दर सांगतो आपल्याला दुकानदार. आणि आता इथे एक असंच उदाहरण आहे की एका डझनाचा दर आहे 240 रुपीज. 12 नोटबुक्स कॉस्ट 240 रुपीज. देन व्हॉट इज कॉस्ट ऑफ 3 नोटबुक्स? व्हॉट इज कॉस्ट ऑफ 6 नोटबुक्स? आणि आता आपण कॅल्क्युलेट करूया. तर कसं कॅल्क्युलेट करतो आपण? 240 रुपीज ना 12 नोटबुक्स. आणि मग आपण काय करतो, एका नोटबुकची कॉस्ट पहिल्यांदा काढतो. 12 2 जा 24 आणि 80 रुपीज ना एक नोटबुक. आपल्याला पाहिजे 3 नोटबुक्स. 23 जा 60 आणि इथे पाहिजे 6, तर 26 जा 120. किंवा आणखी एखादा मुलगा इथे ज्याच्या डबल नोटबुक्स पाहिजे, तर तो म्हणतो की कॉस्ट सुद्धा डबल होईल. हे आपलं व्यवहारातले एक्झाम्पल आहे. तर 9 नोटबुक्स पाहिजेत, तर एकाची कॉस्ट 20, तर 9 ची कॉस्ट 29 जा 180 रुपीज. 20 into 50 1000 रुपीज. आणि आपण मगाशीच बघितलेलं आहे की एका नोटबुकला आपल्याला 20 रुपीज द्यावे लागतील. आता या टेबलचं आपण ऑब्झर्वेशन जर केलं, 12/240, 3/60, 6/120, 9/180, 50/1000. X is to Y हा जर रेशो आपण घेतला तर सगळ्या ठिकाणचं आन्सर सारखं येते बघा. 12 1 जा 12 20. आपण आता जस्ट केलं. 3 1 जा 3 into 20. 3 ने डिवाइड केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटर. 6 1 जा 6 2 जा आणि हा 0. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 9 1 जा 9 2 जा हा 0. 51 जा 52 जा 100 आणि हा 0. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा रेशो सेम राहिला, कॉन्स्टंट राहिला. काय रेशो होता? 1/20. म्हणून मी इथे इक्वल साइन दिलं आणि हा प्रत्येक वेळी रेशो आला 1/20. तर ऑब्झर्वेशन असं आहे की नोटबुकची क्वांटिटी वाढत गेली तस तसे कॉस्ट वाढत गेली. पण 3 च्या 6 झाल्या, अधिक पैसे द्यावे लागले. 6 च्या ऐवजी 9 घेतल्या तेव्हा त्याहून अधिक, 9 च्या ऐवजी 50 तर त्याहून अधिक. याचाच अर्थ एक्स नावाची जी क्वांटिटी आहे ती वाढली की वाय नावाची क्वांटिटी वाढते. म्हणजेच एक्स आणि वाय हे सेम प्रपोर्शन मध्ये आहेत. तर आज आपण जे शिकणार आहोत व्हेरिएशन, ते याच मिनिंग मध्ये व्हेरिएशन हा वर्ड वापरला जातो. एक्स वाढत चालला की वाय वाढत जातो, किंवा एक्स कमी होत चालला की वाय सुद्धा कमी होत जातो. म्हणजे ते एकाच दिशेत त्यांच्यामधली इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असते. म्हणून त्याला दे आर इन सेम प्रपोर्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच एक्स व्हॅरीज डायरेक्टली विथ वाय. एक्स आणि वाय मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं म्हटलं जातं. तर आपण इथे बघितलं की एक्स आणि वाय हा रेशो कॉन्स्टंट येतो. म्हणून आपण लिहिलं x/y = कॉन्स्टंट. इथे लिहायचं k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आपण इक्वेशन स्वरूपात हे अजून असं लिहू शकतो, x = ky. आता या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की प्रत्येक रेशो हा 1/20 येतो. म्हणून k ची व्हॅल्यू याच्यामध्ये 1/20 येते. या एक्झाम्पल मध्ये मग आपण ती व्हॅल्यू ठेवूया आणि इक्वेशन मध्ये x = 1/20y. किंवा आणखी एक स्टेप, x/y = 1/20. एक्स आणि वाय पैकी कोणतीही एक व्हॅल्यू दिली तर आपण दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. समजा आपल्याला एक्स म्हणजे नंबर ऑफ नोटबुक्स 15 घ्यायचे आहेत, तर आपण एक्सच्या जागेवरती 15 ठेवू आणि वाय या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये येईल = 1/20. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन y × 1 y. 15 × 20 म्हणजे
300 रुपीज. पण इथे लिहूया 15 नोटबुक्सना 300 रुपीज लागतील. व्हेरिएशन बद्दल आणखी काही एक्झाम्पल्स आपण इथे सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्कलचा एरिया कसा काढतात त्याचं सूत्र झालेलं आहे. A इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ए म्हणजे एरिया ऑफ सर्कल, हा कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू येते 22/7. आणि आर स्क्वेअर म्हणजे आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल. तर हा पाय हा कॉन्स्टंट आहे, मी पायच्या जागेवरती के लिहिला आणि हा आर स्क्वेअर. ए अपॉन आर स्क्वेअर जर लिहिला तर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे त्याचा अर्थ ए आणि आर स्क्वेअर यांचे डिव्हिजन म्हणजे त्यांच्यामधला रेशो हा नेहमी कॉन्स्टंट येतो. ए अँड आर स्क्वेअर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. ए व्हॅरीज डायरेक्टली विथ आर स्क्वेअर. आणखी एक उदाहरण आपल्याला बघायचं आहे व्हेरिएशनचं. प्रेशर ऑफ अ लिक्विड जे आपण पी ला लेटर दाखवतो. प्रेशर ऑफ अ लिक्विड व्हॅरीज डायरेक्टली ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड. पी जसजशी हाईट वाढेल तसं प्रेशर वाढतं लिक्विडवरचं. प्रेशर ऑफ अ लिक्विड व्हॅरीज डायरेक्टली ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड. हे असं लिहिलं जाईल. पी डायरेक्टली व्हॅरीज विथ डी और P and D are in direct variation. इथे एक्झाम्पल आहे X varies directly as Y. तर हे आपण असं लिहितो, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलं या स्टेटमेंटचं. When X is 5 and Y equal to 30, find constant of variation. आता आपण हे पण थोडंसं असं लिहूया. When X is equal to 5 and Y equal to 30, then x upon y equal to x is 5, y is 30. आता डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तेव्हा आपण रेशो घेतो आणि तो रेशो म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणून k ची व्हॅल्यू आली 1/6. 5 1 जा 5 6. अशा पद्धतीने k ची व्हॅल्यू आली 1/6. आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळाला. Constant of variation is 1/6 here. तर x upon y equal to 1/6. हे इक्वेशन असतं. x upon y equal to k हे इक्वेशन असतं. तर त्यातल्या k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि या पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी जो काही k आला असेल तो तिथे ठेवायचा. x upon y is equal to 1/6. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला याच्यामध्ये काय काय विचारलंय बघा. When x is equal to 5 and y equal to 30, find constant of variation and equation of variation. हा constant of variation आला. त्यानंतर हे equation of variation. Constant of variation काढला की आपल्याला equation of variation लिहिता येतं. x upon y is equal to k हे जनरल इक्वेशन. त्याच्यामध्ये k ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली असते आधी. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट केलेला असतो आणि मग तो x अपॉन y इक्वल टू तो कॉन्स्टंटची जी काही व्हॅल्यू आली ती लिहायची आणि आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळतं. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला या भागावरती विचारलं जातं. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. याच्यामध्ये दिलेलं आहे कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स वेट. जनरली आपण बघतो की एखादी ग्रोसरी किंवा फ्रुट्स व्हेजिटेबल्स जे आपण घेतो तर त्या ठिकाणी कॉस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेट. तर इथे सुद्धा कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स वेट हे तुम्हाला माहितीच आहे. इफ कॉस्ट ऑफ 5 kg ग्राउंडनट्स इज ₹450, देन फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट्स. हे जे एक्झाम्पल आहे त्यातल्या प्रत्येक सेंटेन्स आपण सिम्बॉलिकली लिहू शकतो. कॉस्ट साठी आपण लिहूया C आणि वेट साठी वापरूया W. कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू W. वेट ऑफ ग्राउंडनट्स इज 5 kg आणि त्याची कॉस्ट दिलेली आहे 450. कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेट. तर याच्यामध्ये आपण हे जे
प्रपोर्शनॅलिटी आपण सिम्बॉलिकली लिहिली तर त्याच्यापासून आपल्याला हे इक्वेशन मिळतं C इक्वल टू KW. म्हणजे या व्हेरिएशन मध्ये कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन जो आहे तो K आणि तो किती आहे हे फाइंड आउट करायचं झालं तर C आणि W हे जे दोन व्हेरिएबल्स इथे त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करायला पाहिजे. C इज इक्वल टू 450 आणि W इज इक्वल टू 5 आणि मग आपल्याला K ची व्हॅल्यू मिळते 450 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 90. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला 90 आणि म्हणून आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहू शकतो C इज इक्वल टू KW. हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये K ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. C इज इक्वल टू 90 इंटू W. आणि मग आता आपल्याला पुढे विचारले देन फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंड नट्स. एकदा हे आपण इक्वेशन मिळवलं की त्यापैकी एक व्हेरिएबलची व्हॅल्यू परत आपल्याला दिलेली असते आणि दुसरं आपल्याला वेट परत दिलेलं आहे. काय वेट आहे 1 क्विंटल ग्राउंड नट्स आहे. तर 1 क्विंटल म्हणजे 100 kg. तर आपण केजी मध्येच इथे वेट लिहावं लागेल कारण तसा रेशो घेतलेला आहे वेट आणि रुपीज या पद्धतीनं यायला पाहिजे आहे कारण त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. तर इथं वेट येणार आहे 100 kg. 9000 एवढी कॉस्ट येईल आणि कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंड नट्स इज 9000 रुपीज. असं आपण स्टेटमेंट फायनली लिहिणार आहोत. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. पहिलं स्टेटमेंट आहे सर्कम्फरन्स C ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आणि रेडियस साठी R. सर्कम्फरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. दिली असतील व्हेरिएबल्स तर तीच यूज करायचे आहेत. नसेल तर कोणतं व्हेरिएबल आपण कोणत्या क्वांटिटीसाठी लिहिलेलं आहे ते मेन्शन करायचं. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल L इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. एक्झाम्पल नंबर 2. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍपल्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ कॉस्ट ऑफ ऍपल्स असं दिलेलं आहे. म्हणजे x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y किंवा x अँड y आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता नंबर ऑफ ऍपल्स 1 ऍपल साठी 8 रुपीज, 4 ऍपल साठी 32 रुपीज, 56 रुपीज ना किती आपल्याला ऍपल्स मिळतील, 12 ऍपल्स ना किती कॉस्ट होईल आणि 160 रुपीज मध्ये आपल्याला किती ऍपल्स मिळतील. अशा पद्धतीचं हे टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. या दोन क्वांटिटीज मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे आणि ते आपण सिम्बॉलिकली इथं लिहिलं आहे. x व्हॅरीज डायरेक्टली विथ y म्हणजे x इज इक्वल टू ky. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. या ठिकाणी x इज इक्वल टू आपण 1 आणि y इज इक्वल टू 8 जर सबस्टिट्यूट केले याच्यामध्ये तर राहिलेला अननोन म्हणजे k तो आपल्याला मिळेल. x च्या जागेवरती 1 आणि y साठी आपण 8 लिहू आणि म्हणून k इज इक्वल टू हा 8 इकडे डिवाइड होईल 1/8. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला 1/8 आणि म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो x इक्वल टू 1/8 y. म्हणजे या हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि हे आपलं या एक्झाम्पल साठीचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला इथे x आणि y पैकी y माहित आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे x. तर या इक्वेशन मध्ये आपण y सबस्टिट्यूट करणार आहोत. x इक्वल टू 1/8 हे जे इक्वेशन आहे ते मी परत लिहून घेतलं आणि याच्यामध्ये y इक्वल टू 56 आपण सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. y साठी 56 लिहू. 8 7 जा 56 म्हणजे या एक्झाम्पल मधला x आपल्याला मिळाला 7. 56 रुपीज मध्ये आपल्याला 7 ऍपल्स मिळतील. 12 ऍपल्स ची किती कॉस्ट होईल हे आपण फाइंड आउट करूया. हे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे ते आपल्याला प्रत्येक वेळी लागणार आहे. हे पहिली व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली इथे
आता ही दुसरी फाइंड आउट करणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा मी हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला x माहित आहे, x इज इक्वल टू 12 आणि y फाइंड आउट करायचा आहे. तर y इज इक्वल टू हा 8 तिकडे मल्टिप्लाय म्हणजेच y इज इक्वल टू 96 आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली y साठीची. म्हणजे 12 ॲपल्सना 96 रुपीज बसतील. तर याच पद्धतीने आपण तिसरे याच्यामध्ये विचारलेलं आहे की 160 रुपीज कॉस्ट बसलेली आहे, तर किती ॲपल्स आलेले आहेत त्याच्यामध्ये असं विचारले. म्हणजे y दिलेले आहे, ते आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे आणि त्याच्यामध्ये y इक्वल टू 160 आहे. तर आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. तर x इज इक्वल टू 1/8 इंटू 160 आणि मग 8 ने डिवाइड केल्यानंतर नंबर ऑफ ॲपल्स वी कॅन गेट इन 160 रुपीज इज 20. असं तुम्ही इन डिटेल आन्सर लिहू शकता. इफ m and n are in direct proportion and when m equal to 154 n equal to 7. Find the value of m when n is equal to 14. हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आहे. आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जाऊया. m and n are in direct variation हे दिलेले पहिलं स्टेटमेंट. म्हणजे याचा अर्थ m is equal to kn and where k is constant of variation. जेव्हा डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात दोन क्वांटिटीज तेव्हा त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो आणि त्या कॉन्स्टंटला आपण के हे व्हेरिएबल वापरतो आणि म्हणून इथं आपण मेन्शन केलेलं आहे के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता यापैकी आपल्याला m आणि n या व्हॅल्यू दिल्या असल्यामुळे राहिलेला तिसरा अननोन म्हणजेच के म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळू शकतो. तर त्यासाठी आपण या इक्वेशन मध्ये m इज इक्वल टू 154 आणि n इक्वल टू 7 याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. m इक्वल टू 154 आणि k इंटू 7 आणि म्हणून k ची व्हॅल्यू येईल 154 अपॉन 7 22 7 दा 154. k ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि पुन्हा आपण इक्वेशन k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून इथे लिहायचं आहे. Therefore इक्वेशन ऑफ variation will be m equal to 22 n. एकदा का इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं कोणत्याही एक व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली जाईल आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. आता इथं फाइंड व्हॅल्यू ऑफ m when n is equal to 14 म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला n equal to 14 सबस्टिट्यूट करायचे आहे. तर आपण m equal to 22n n म्हणजे 14 308 n is equal to 14 असेल तेव्हा m ची व्हॅल्यू येईल 308. आता बघूया एक्झाम्पल नंबर 4. याच्यामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे n varies directly as m. Complete the following table. हे टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर n varies directly as m आणि याच्यापासून मग काय होईल व्हेरिएशन कॉन्स्टंट k तो आपण इथे लिहिला n is equal to km हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होईल. where k is constant. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण k फाइंड आउट करतो. मग k फाइंड आउट करण्यासाठी जिथे आपल्याला n आणि m दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते आपण इथे सॉल्व करण्यासाठी घेणार. n इज इक्वल टू 12 आणि m इज इक्वल टू 3 आहे या एक्झाम्पल मध्ये. तर ते आपण सबस्टिट्यूट करूया आणि त्यामुळे k इज इक्वल टू हा 3 डिवाइड होईल 12 अपॉन 3 इज इक्वल टू 4. k ची व्हॅल्यू मिळाली 4 आणि मग एकदा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळाला की आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहू शकतो. n इज इक्वल टू 4m इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे
त्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, के इज इक्वल टू 4 आलेला आहे, एन इज इक्वल टू 4m, हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला या इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू 6.5 सबस्टिट्यूट केली की इथली व्हॅल्यू मिळेल. n इज इक्वल टू 4 इंटू m, m ची व्हॅल्यू 6.5 आपण सबस्टिट्यूट केली तर इथं आन्सर येईल 4 5 are 20, 4 6 are 24 आणि 2 26. 1 प्लेस नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे n इज इक्वल टू आपल्याला मिळाला 26. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन जे मिळाले त्याच्यामध्ये आपण n इज इक्वल टू 28 सबस्टिट्यूट करूया. पुन्हा n इज इक्वल टू 4m मध्ये आपण n साठी 28 लिहिणार. 28 इज इक्वल टू 4 इंटू m, m इज इक्वल टू हे 4 डिवाइड होतील, 28 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 7 आणि इथली व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7. तर त्याच पद्धतीनं n इज इक्वल टू 4m हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन प्रत्येक वेळेला लिहून घ्यायचं आणि m इज इक्वल टू त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावं लागेल 1.25. एक्झाम्पल नंबर 5, y varies directly as square root of x. तर आपण लगेच त्याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन करूया. y varies directly as square root of x. y आणि x मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन नाही आहे तर y आणि रूट x, स्क्वेअर रूट x याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणून आपण सिंबॉलिकली ते लिहिलं आणि आपण नेहमीप्रमाणे y इक्वल टू k square root x where k is constant of variation. आता आपण या k ची व्हॅल्यू फाइंड आउट केली या एक्झाम्पल साठी किंवा आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे जे एक्झाम्पल मधले व्हेरिएशन आहे त्यासाठीचं इक्वेशन आपल्याला लिहिता येईल. तर x इज इक्वल टू 16 आणि y इक्वल टू 24 दिलेलं आहे ते आपण लिहूया. तर 16 चं स्क्वेअर रूट इथे येईल आणि y साठी 24. तर हे पहिल्यांदा आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4 आणि मग पुढची स्टेप k इज इक्वल टू हे 4 इथे डिवाइड होतील, 24 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 6 आणि आपल्याला मिळाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. एकदा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळाला की आपण इक्वेशन लिहू शकतो. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन विल बी y इक्वल टू k रूट x होता तर k च्या जागी मिळाला 6, y इक्वल टू 6 रूट x. लास्ट एक्झाम्पल आहे आणि म्हणून थोडस मोठं हे आहे. The total remuneration paid to laborers employed to harvest soybean is in direct variation with the number of laborers. If remuneration of 4 laborers is rupees 1000, find the remuneration of 17 laborers. Remuneration म्हणजे बक्षीस, बिदागी. तर रेम्युनरेशन पेड टू लेबरर्स. आता इथून जे स्टेटमेंट आहे ते थोडस एक्झाम्पल खुलवण्यासाठी लिहिलेलं आहे, लँग्वेज खुलवण्यासाठी लिहिलेलं आहे. आपल्याला कसा डायरेक्टली काही उपयोग नाही. आता ते लेबरर्स कशासाठी होते? टू हार्वेस्ट सोयाबीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे सोयाबीनच्या हार्वेस्टिंगसाठी ते लेबरर्स होते. त्या लेबरर्सचं रेम्युनरेशन हे डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स असं आहे. तर आपण रेम्युनरेशन जे आहे त्याला आपण आर असं म्हणूया आणि नंबर ऑफ लेबरर्स जे आहे त्याला एन असं म्हणूया आणि त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग त्याच्या पुढे आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन के लिहितो आणि इक्वेशन काय होतं? आर इज इक्वल टू के इंटू एन वेअर के इज कॉन्स्टंट. आणि त्याच्या पुढची स्टेप आर आणि एन च्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर के मिळणार आहे आपल्याला. इफ रेम्युनरेशन ऑफ 4 लेबरर्स, नंबर ऑफ लेबरर्स इज 4 आणि रेम्युनरेशन किती होतं? 1000 रुपीज. फाइंड द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. आणि पुढच्या वेळेला आपल्याला हे सगळं माहित करून दिलेलं आहे आणि याच्या आधारे आपण जर 17 लेबरर्स असतील तर रेम्युनरेशन किती असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्या आधारे आपण के फाइंड आउट करायचा.
या इक्वेशन मध्ये आपण आर आणि एनच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. म्हणजे मिळेल के ची व्हॅल्यू. के इज इक्वल टू 1000 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 250. आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिणार आहोत. आर इज इक्वल टू के एन. आर इज इक्वल टू 250 एन. आता आपल्याला कोणताही एक्झाम्पल सोडवता येईल. आपल्याकडे आता एक्झाम्पल आहे इफ एन इज इक्वल टू 17 व्हॉट इज आर. तर याच्यामध्ये आपण एन इज इक्वल टू 17 ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला आर मिळेल. 250 इंटू 17. तर हे जर मल्टिप्लिकेशन केलं 17 झिरोज आर 0, 17 फाइव्स आर 85, 17 टूज आर 34 and 8 42 आणि मग आपल्याला रेम्युनरेशन इथं मिळालेलं आहे. हे रेम्युनरेशन आहे 17 एम्प्लॉईजचं. रेम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स will be rupees 4250. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.